हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण उपवासाचा एक खास पदार्थ पाहणार आहोत जो एकदा बनवून महिनाभर व्यवस्थित स्टोअर करू शकतो आणि जेव्हा आपल्याला हवा तेव्हा गरमागरम खाऊ शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी इथे आपण घेणार आहोत साबुदाणा. तर अगदी जर तुम्हाला प्रमाण हवा असेल तर इथे 2 वाटी एवढे साबुदाणे घेतलेले आहेत. तर इथे आपण घेतलेला साबुदाणा हा आकाराने लहान, म्हणजे लहान आकाराचे साबुदाणे आपण घेतले आहेत. जसे की मार्केटमध्ये मोठे साबुदाणेही मिळतात आणि असे लहान आकाराचेही मिळतात. पण इथे हे लहान आकाराचे साबुदाणे घेण्याचं एक स्पेशल कारण आहे, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे. पण जर तुमच्याकडे लहान साबुदाणा अवेलेबल नसेल तर तुम्ही मोठ्या साबुदाण्याही ही रेसिपी बनवू शकता. तर साबुदाणा आपण 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातील स्टार्च आहे तो निघून जाईल आणि साबुदाणा पचायला हलका बनेल. तर आता या साबुदाण्यातले पाणी आहे ते व्यवस्थित लवकर निघून जावे, त्यासाठी असे चाळणीवर आपण सुती कापड पसरून घेतले आहे. आता हा भिजवलेला साबुदाणा याच्यावर पसरून घेऊया, जेणेकरून तो व्यवस्थित असा फुललेल. कारण आपण हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला नव्हता आणि त्याची काही गरजही नाही. अशा प्रकारेही हा पदार्थ खूपच व्यवस्थित आणि छान बनतो. बस फक्त एक 10 ते 15 मिनटं साबुदाणा धुतल्यानंतर असा सुती कापडावर आपण पसरवून घेऊया, जेणेकरून त्यातले जे एक्स्ट्राचे पाणी आहे ते सर्व निघून जाईल. तर आता इथे साबुदाणा सोक होतो आहे, तोपर्यंत दुसरी प्रक्रिया पाहूया. तर इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत, जास्त मोठेही नाही आणि लहानही नाही. जसं की 2 वाटे साबुदाण्यासाठी 2 असे आपण बटाटे इथे वापरलेले आहोत. या बटाट्याची साल काढून आपण त्याला किसून घेणार आहोत. तर इथे आपण बटाटा उकडून नाही घेतलेला आहे, असा किसूनच आपण हा बटाटा वापरायचा आहे. कारण आपण नंतर हा पदार्थ अगदी महिनाभर व्यवस्थित स्टोअर करणार आहोत. तर त्यासाठी इथे कच्च्या बटाट्याचाच वापर केलेला आहे. तर बटाटा व्यवस्थित किसून घ्यायचा आहे. आता बटाट्याचाही स्टार्च व्यवस्थित निघून जायला हवा, म्हणून तो 4 ते 5 वेळा पाण्यामध्ये आपण हा बटाट्याचा किस स्वच्छ असा धुवून घेऊया, जेणेकरून मग बटाटे काळा नाही पडणार आणि त्यामुळे आपला जो बनणारा पदार्थ आहे तोही काळा नाही पडणार. तर 4 ते 5 वेळा अगदी पाणी असं स्वच्छ निघेपर्यंत आपल्याला हा बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आहे. त्यामुळे त्याचा जो स्टार्च असतो तो पूर्णपणे निघून जाईल. पहा, हे पाणी आता किती स्वच्छ दिसतं आहे. इथे जवळजवळ 5 वेळा मी हे बटाट्याचा किस धुवून घेतला आहे. आता हा बटाटाही असा गाळणीवर व्यवस्थित त्याचे पाणी निघून जाईल म्हणून गाळत ठेवलेला आहे, म्हणजे बटाटा व्यवस्थित सुकलाही जाईल. आता इथे घेतलेला आहे शेंगदाणे. ते शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे, कारण उपवासाच्या पदार्थामध्ये शेंगदाण्याशिवाय त्या पदार्थाला चव नाही येत. शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया. तर हा पदार्थ खूप छान बनतो, खूपच टेस्टी बनतो. तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर थंड होत ठेवलेले आहेत, जेणेकरून नंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे आहेत. तर थोडेसे थंड होत घेऊया. इथे शेंगदाणे व्यवस्थित थंड झालेले आहेत. तर इथे शेंगदाण्याच्या साली आहेत त्या मी आता काढून घेते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही साली तशाच ठेवू शकता. साली इथे काढून घेतलेले आहेत. आता हे सर्व शेंगदाणे मिक्सरमध्ये आपण ग्राइंड करून घेऊया. त्याची एकदम पावडर करून नाही घ्यायची आहे, आपल्याला जाडसरच कूट ठेवायचा आहे, जेणेकरून तो पदार्थ खाताना दाणा असा दाताखाली आला तर त्याची वेगळीच मजा येते. आता तिखटसाठी इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात. मिरच्याही व्यवस्थित जाडसर अशा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्या आहेत. तर याच वेळेला तुम्ही इथे जिऱ्याचाही वापर करू शकता, जर तुम्ही उपवासामध्ये जिरे खात असाल तर. आता हा पहा, हा साबुदाणा जो आपण रुमालावर व्यवस्थित सोक करत ठेवला होता तो मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे. मस्त साबुदाणा खूप छान व्यवस्थित फुलला आहे. त्यातच हा बटाट्याचा किसही करून घेऊया. मिरचीही काढून घेऊयात. मिरचीबरोबर जसं की मी सांगितलं, तुम्हाला जर जिरे आवडत असेल तर ते मिरचीबरोबरच तुम्ही व्यवस्थित वाटून घ्या. आता यातच शेंगदाणेही ॲड करूया. तर शेंगदाणे सुरुवातीला थोडेच टाका, नंतर जर तुम्हाला आवडत असले तर त्यात शेंगदाणे तुम्ही घाला. आता 1 चमचा साखर घेतलेली आहे, 1 चमचा लिंबूचा रस घेतलेला आहे. लिंबूचा रस तुम्ही आवर्जून घ्या, कारण लिंबू हे छान आंबटपणा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं
आणि हा पदार्थ आपण महिनाभर स्टोअर करणार आहोत, म्हणून तुम्ही लिंबूचा रस इथे आवर्जून वापरा. आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आणि आता हे सर्व जिन्नस छान एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. छान असं एकत्र मिक्स करून आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. तर तुम्हाला हळूहळू समजतच असेल की ही प्रक्रिया अगदी साबुदाणा वड्याप्रमाणेच आहे. तर हो, साबुदाणा वडा किंवा साबुदाणा टिक्की म्हणा, असाच हा पदार्थ बनणार आहे. पण हा फक्त एकदाच बनवायचा आहे, मग महिनाभर आपण मस्त त्याचा आनंद घ्यायचा आहे. आता थोडं बाइंडिंग येण्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे राजगिऱ्याचं पीठ. तर तुमच्याकडे जर राजगिऱ्याचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही वरीचे तांदूळ आहेत ते व्यवस्थित थोडेसे खरपूस असे भाजून मिक्सरमध्ये त्यांना ग्राइंड करून त्याची पिठी करून घेऊ शकता. आणि मग ते पीठही, वरीचे पीठही तुम्ही इथे वापरू शकता. आता माझ्याकडे हे राजगिऱ्याचं पीठ होतं, तर सुरुवातीला अगदी 4 ते 5 चमचे पीठ मी घातलेलं आणि त्यानंतर अजून 2 चमचे पीठ मी इथे वाढवलेले आहे. कारण जोपर्यंत ह्या मिश्रणाला थोडी बाइंडिंग येत नाही, आपल्याला तेवढं असं राजगिऱ्याचं पीठ वापरायचं आहे. राजगिऱ्याचं पीठ मिक्स केल्यानंतर इथे छान सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, एक वडा मी इथे बनवून घेतला गोळा, तर त्याला छान व्यवस्थित बाइंडिंग आलेली आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला हे या मिश्रणाचे वडे बनवून घ्यायचे आहेत. साबुदाणा वडे किंवा टिक्की म्हणा, असे आपण बनवून घेऊया. तर हे वडे बनवताना तुम्ही एक व्यवस्थित बघायचं आहे की वडे आहेत ते जास्त लहानही नाही आणि जास्त मोठे मोठे असे नाही बनवून घ्यायचे आहेत. शक्यतो मीडियम साईजचे वडे बनवायचे आहेत. आणि वडा बनवल्यावर त्याला असं हाताने दाबून चपटा करायचा आहे. तर जसं की मी सुरुवातीलाच सांगितलं की आपण लहान आकाराचा साबुदाणा का घेतला, कारण तो अगदी पटकन सोक झाला, आपला वेळ खूप वाचला त्या प्रक्रियेमध्ये. जर इथे मोठा साबुदाणा घेतला असता तर कदाचित तो तुम्हाला रात्रभर भिजत ठेवावा लागला असता किंवा तो एवढ्या कमी वेळात सोक झाला नसता. तर इथे जवळजवळ 10 ते 12 असे वडे तयार करून घेतले आहेत. आता इथे हे वडे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत, म्हणून आपण घेतलेलं आहे इडलीचं पात्र. तर इडलीच्या पात्राला व्यवस्थित तेलाने ग्रीसिंग करून घेऊया, जेणेकरून आपला वडा आहे तो नंतर पटकन बाहेर येईल, तो चिटकणार नाही. तर एक एक वडा व्यवस्थित थोडा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित पसरलाही जाईल आणि तो छान स्टीम होईल. तर इथे तुम्ही चाळणीचाही वापर करू शकता, पण चाळणीमध्ये व्यवस्थित गोल असे वडे तुम्ही ठेवू शकणार नाही, म्हणून इडली पात्राचा जर वापर केला तर खूपच बेस्ट. तर इथे सर्व वडे जवळजवळ इथे 16 वडे आपण एका वेळेला घेतलेले आहेत, कारण 4 ह्याचं माझं इडली पात्र आहे. आता हे वडे आपल्याला 15 मिनटं मीडियम फ्लेमवर छान स्टीम करून घ्यायचं आहे. कुकरची रिंग, कुकरचा रबर सर्व काढून आणि कुकरमध्ये खाली थोडेसे पाणी आणि एक रिंग ठेवलेली आहे. इथे 15 मिनटं सोक झाल्यानंतर कुकर जरा थंड होऊ द्यायचं आहे. 5 मिनटं वाफ गेल्यानंतरच ही भांडी आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि हे वडेही लगेच आपल्याला बाहेर नाही काढायचे आहेत, एक 10 मिनटं थंड होऊ द्यायचे आहेत. पूर्ण वाफ गेल्यानंतर हे वडे आपोआपच पटापट असे बाहेर येतील. पहा, अगदी व्यवस्थित वडे आपले बाहेर निघून आलेत, कुठेच ते तेलकटपणा राहिले नाहीत. आता उरलेले वडेही मी अशाच प्रकारे स्टीम करून थंड करून घेतले आणि तेही आपण डिमोल्ड करून घेतले. आता हे वडे आपण अशा डब्यामध्ये स्टोअर करायचे आहेत. अशा पूर्ण थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये हे आपण व्यवस्थित लावून त्याला महिनाभर फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो. आणि तुम्हाला खाण्यासाठी जेवढे वडे हवेत, 7 वडे 10 वडे, तेवढे वडे तुम्ही काढून तळून घेऊ शकता. फक्त बस जेव्हाही वडे तळायचे असतील 10 मिनटं अगोदर हा डब्बा बाहेर काढा आणि वडे गरमागरम तळून घ्या. आणि आता इथेही मी एक 10-12 वडे आहेत ते काढून घेतलेले आहेत सेपरेट, कारण तुम्हाला मी ते तळूनही दाखवणार आहेत. वडे तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घेऊया. गॅसची फ्लेम ही मीडियम टू हायस्ट ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे वडे मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. तर वडे ऑलरेडी आपण 15 मिनटं स्टीम केलेले आहेत, त्यामुळे वडे तर आपलं पूर्णपणे शिजलेलेच आहेत. फक्त मस्त गरमागरम कुरकुरीत वडे खाता यावे म्हणून एक 5 ते 7 मिनटं वडे छान तळून घ्यायचे. लगेचच म्हणजे हाय फ्लेम, मीडियम टू हाय फ्लेमवर लगेच 5 ते 7 मिनटात ते छान तळूनही होतात, मस्त कुरकुरीत होतात. आता श्रावण महिन्यामध्ये भरपूर उपवास असतात, म्हणजे श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना तुम्हाला माहीतच असेल. आणि बरेच जण अगदी संपूर्ण श्रावण उपवास करतात. तर त्यावेळेला हे वडे तुम्ही अशा प्रकारे बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलात आणि तुम्हाला हवे तसे तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला फराळ करायचा असेल 10 मिनटं अगोदर तो डब्बा बाहेर काढून तुम्ही असे मस्त कुरकुरीत तळून हे वड्यांचा आनंद घेऊ शकता. आणि उपवासातच काय तर नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठीही आपण हे वडे देऊ शकतो. मुलांनाही हे वडे खूपच आवडतील.
तर मग तुम्हीही या श्रावणात हा पदार्थ नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पहा वडा कसा मस्त कुरकुरीत झालेला आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद.